शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा 6,000 पेन्शन, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार इत्यादींच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारले आहे। या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष शिंदे, जिल्हा सरचिटणीस आदित्य कांबळे, रुपाली कांबळे, रामेश्वरी पारखे, पूनम गोस्वामी, वैशाली झाजगे, सागर कांबळे, किरण काळे, रुपाली भालेकर, पूनम गोसावी, प्रवीण पाटील, अशोक पाटील, किरण काळे, विनोद शेवाळे, उत्तम कुराडे, सागर कांबळे, पांडुरंग गांगुर्डे, बशीर अत्तार, संजय पटकारे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी आदींनी केलं। प्रहारच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहील असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी दिला। आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात धारण करणार आहे। आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदवला। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद। आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 पेन्शन, विधवांना 6,000 पेन्शन, तसेच इतर प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर विचार व्हावा। शासनानं लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करावी। बच्चूभाऊ गेल्या 6 महिन्यापासून आंदोलन करत आहेत। रायगडच्या पायथ्याला अन्नत्याग आंदोलन केलं, त्यानंतर चक्काजाम केला, परत 7 दिवसाचं उपोषण केलं, यामध्ये सुद्धा शासनानं लवकर दखल घेतली नाही। यामध्ये त्यानंतर परत बच्चूभाऊंनी 150 किलोमीटर पायी पदयात्रा काढल्या। शेतकरी दिव्यांगांच्या मागण्या लवकरात लवकर व्हाव्यात। यामध्ये शासनानं पूर्वी असणारी 1,500 ची पेन्शन 2,500 रुपये केली, पण हे आंदोलन 6,000 रुपये पेन्शन वाढीपर्यंत चालू ठेवण्याचं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।